नवरात्रीचा दिवस दुसरा, देवी ब्रह्मचारिणीचा. ही देवी आपल्याला तपश्चर्या करायला शिकवते. त्याचबरोबर ही देवी म्हणते की तुम्ही आत्मचिंतन करा, तुम्ही चिकाटीने गोष्टी करा आणि बघा यश तुमच्या पाठीशी आहे. आजकाल कितीतरी स्त्रिया गिल्ट एक्सपिरियन्स करतात. मग त्या असं म्हणतात की मी ना बायको म्हणून कुठेतरी कमी आहे, मी योग्य सून होऊ शकत नाही, मी एक मुलगी म्हणून कमी पडले, माझे ना करिअर चॉईसेसच चुकले, म्हणून आज माझ्यावर ही वेळ आली. तुम्ही स्वतःला कोसता का? नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. मन धागा धागाच्या नवीन एपिसोड्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत गिल्टला पळवून कसं लावायचं आणि त्यासाठीचे मार्ग. देवी ब्रह्मचारिणी शिकवते की तप म्हणजे स्वतःला शिक्षा देणं नाही, स्वतःला तुरुंगात टाकणं नाही, तर स्वतःला समजून घेणं. नंबर 1, रियालिटी चेक. एका पेपरवरती लिहून काढा कुठल्या गोष्टी तुमच्या हातात होत्या आणि कुठल्या गोष्टी तुमच्या हातात नव्हत्या. जे निर्णय तुमच्या हातात नव्हते, ज्या गोष्टींवरती तुमचा कंट्रोल नव्हता, त्या गोष्टींना तिथेच पूर्णविराम द्या. ते विचार तिथेच सोडून द्या आणि म्हणा जे झालं ते झालं. आता ही जी परिस्थिती आहे ती मी उच्च प्रकारे स्वीकारते आणि जे आहे ते मला मान्य आहे. जिकडे तुम्ही या गोष्टी ॲक्सेप्ट कराल तिथेच तुम्हाला या सगळ्या विचारांमधनं मुक्तता मिळेल. नंबर 2, ॲक्शन ओव्हर रुमिनेशन. तुम्ही जर विचारांच्या साखळ्यांमध्ये अडकलाय, पुन्हा तेच विचार येत आहेत, स्वतःला दोष देताय, तर त्यातनं बाहेर पडा. कसे बाहेर पडाल? तर कुठली तरी कृती करा, पटकन एखादी ॲक्शन घ्या आणि ते काम करायला सुरुवात करा. तुम्हाला जर असं वाटतं की ओके मला 4 पुस्तकं वाचायचे, पहिलं एक पुस्तक हातात घ्या आणि 1 पान संपवा. 100 स्टेप्सचा विचार नको, पहिलं 1 स्टेप करा आणि ती पूर्ण करा. म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांच्या साखळीतून बाहेर पडाल आणि अर्थातच गिल्ट कमी होईल. ब्रह्मचारिणी देवी आपल्याला हेही सांगते की तुम्ही स्वतःला तुरुंगात अडकवू नका, स्वतःला समजून घ्या, स्वतःला शिकायची संधी द्या आणि मग चिकाटी दाखवा. त्यामुळे आज तुम्ही कुठल्या एका गोष्टीवर काम करणार आहात? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ त्या स्त्रियांना पाठवा ज्या ह्या गिल्टमध्ये अडकलेल्या आहेत.